नमस्कार मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 12th SP या सब्जेक्टचं इंट्रोडक्शन बघितलं की यावर्षी आपण SP काय काय शिकणार आहोत. आजपासून आपण जो पहिला चॅप्टर SPचा तो आपण स्टार्ट करणार आहे आणि चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स. तर इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स ह्याच्यामध्ये आपण सुरुवात करूयात. आता आपल्याला माहिती आहे की कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल किंवा कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तो एक्सपांड करायचा असेल तर त्याच्यात सगळ्यात बेसिक महत्त्वाची गोष्ट काय लागते तर फायनान्स. कारण तुम्हाला ॲडिशनल लेबर लावायचे आहेत किंवा ॲडिशनल मशिनरी परचेस करायची आहे, ॲडिशनल कुठली ॲक्टिव्हिटी करायची असेल तर बेसिक नीड काय तुमचं फायनान्स. द टर्म फायनान्स इज रिलेटेड टू मनी अँड मनी मॅनेजमेंट. म्हणजे मनी आणि त्याचं मॅनेजमेंट ह्या दोन्हीशी रिलेटेड टर्म काय फायनान्स. इट इज रिलेटेड टू इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ मनी. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये कशाप्रकारे पैसे येणार आहेत आणि कशाप्रकारे ते जाणार आहेत म्हणजे ते कुठे तुम्ही एक्सपेंड करणारे खर्च करणारे. सक्सेस ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन डिपेंड्स अपॉन एफिशियन्सी विथ विच इट इज एबल टू जनरेट अँड यूज फंड्स. म्हणजे तुम्ही कशाप्रकारे फंड्स जनरेट करताय म्हणजेच मनी रेज करताय किंवा फायनान्स रेज करताय आणि कशाप्रकारे त्या पैशांचा वापर करताय याच्यावर तुमच्या बिझनेसचा सक्सेस डिपेंड आहे. हेनरी फोर्ड राईटली सेड, मनी इज अन आर्म ऑर लेग, यूज इट ऑर लूज इट. दिस स्टेटमेंट क्लिअरली ब्रिंग्स आउट द सिग्निफिकन्स ऑफ फायनान्स फॉर द सक्सेस ऑफ अ बिझनेस. म्हणजे तुम्ही एकतर ते कसं वापरलं तर चांगल्या पद्धतीने वापरलं आणि त्याचा काहीतरी तुम्हाला प्रॉफिटेबल झाला, नाहीतर जर तुम्ही एकदा लूज केलं म्हणजे तुम्ही तुमच्याकडून त्याचा व्यवस्थित वापर नाही झाला तर ते वाया जाणार आहे. म्हणून त्यांनी म्हटलं यूज इट ऑर लूज इट. वापरलं तर चांगल्या पद्धतीने गेलं आणि समजा चुकलं तुमच्याकडनं काही मनी मॅनेजमेंट चुकलं किंवा फायनान्शियल डिसिजन्स चुकले तर ते पूर्णपणे काय होणार आहे तुमचा लॉस होणार आहे. आता कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय, जो आपला बेसिक चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. तर कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ रेझिंग अँड यूजिंग ऑफ फायनान्स बाय अ कॉर्पोरेशन. कुठल्याही एका कंपनीला किंवा एखाद्या कॉर्पोरेशनला फायनान्स रेज करणं आणि फायनान्स यूज करणं, जो फायनान्स आपल्याकडे आलेला आहे रेज करून तो यूज करणं, त्याला आपण काय म्हणणार कॉर्पोरेट फायनान्स. इट डील्स विथ फायनान्सिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ द कॉर्पोरेशन, कॅपिटल स्ट्रक्चरिंग अँड मेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. म्हणजे कुठल्याही कॉर्पोरेशनच्या ज्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहेत ते कशाप्रकारे असल्या पाहिजे, नंतर कॅपिटल स्ट्रक्चर कशा प्रकारे असलं पाहिजे हे आपण कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे पुढे बघणार आहोत. अँड मेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, जे काही फंड्स रेज झालेले आहेत ते कुठे इन्व्हेस्ट करायचे, ते राईटली इन्व्हेस्ट व्हायला पाहिजेत, राईट टाईम राईट प्लेस इन्व्हेस्ट झाले तरच त्याच्यातनं एक्सपेक्टेड रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. दॅट इज कॉल्ड ॲज कॉर्पोरेट फायनान्स. नाऊ द डेफिनेशन अँड मिनिंग. याच्यामध्ये हेनरी हॉगलँड एक्सप्रेसेस द व्ह्यू दॅट कॉर्पोरेट फायनान्स डील्स प्रायमरीली विथ द ॲक्विजिशन अँड यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस कॉर्पोरेशन. कुठल्याही बिझनेस कॉर्पोरेशनच्या बाबतीतलं जे काही कॅपिटल आहे त्या कॅपिटलचं ॲक्विजिशन म्हणजे ते कॅपिटल रेज करणं किंवा कलेक्ट करणं अँड यूज त्याचा यूज करणं, ह्याला काय म्हणतो आपण त्याला कॉर्पोरेट फायनान्स. द टर्म कॉर्पोरेट फायनान्स इज ऑल्सो इन्क्लूड्स फायनान्शियल प्लॅनिंग, स्टडी ऑफ कॅपिटल मार्केट, मनी मार्केट अँड शेअर मार्केट. इट ऑल्सो कवर्स कॅपिटल फॉर्मेशन अँड फॉरेन कॅपिटल. इव्हन फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स अँड बँक्स प्ले व्हायटल रोल इन कॉर्पोरेट फायनान्स. व्हायटल म्हणजे इम्पॉर्टंट रोल. म्हणजे कॉर्पोरेट फायनान्समध्ये काय काय इन्क्लूड होतं, फायनान्शियल प्लॅनिंग पण आहे, स्टडी ऑफ कॅपिटल मार्केट की कॅपिटल रेज करण्यासाठी आत्ता आपल्याकडचं कॅपिटल मार्केट सिच्युएशन काय आहे, कशाप्रकारे कुठे रेज होऊ शकतं, मनी मार्केट ओके हा पण पार्ट आपण नंतर डिटेल बघणार आहे, आणि शेअर मार्केट तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की ज्या काही लिमिटेड कंपन्यांचे शेअर्स आहेत ते शेअर्स आपण परचेस करतो त्याचं फ्रीली आपण परचेस सेल करू शकतो. इट ऑल्सो कवर्स कॅपिटल फॉर्मेशन अँड फॉरेन कॅपिटल. म्हणजे जसं आपलं इंडियन कॅपिटल मार्केट आहे तसं फॉरेन कॅपिटल मार्केट आहे, त्याच्यातून फंडिंग कसं होऊ शकतं. इवन फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स अँड बँक्स म्हणजे
आपण जे फायनान्स घेतो किंवा कॉर्पोरेट फायनान्स जे रेज करतात ते वेगवेगळ्या बँकांकडनं करतात किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं करतात. त्यांचासुद्धा या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे. द फायनान्स मॅनेजर ऑफ एनी कॉर्पोरेशन हॅज टू एन्श्योर दॅट. मग त्यामुळे कुठल्याही कंपनीचा जो फायनान्स मॅनेजर आहे त्यांनी काय काय गोष्टी एन्श्योर करायला पाहिजे, कन्फर्म करायला पाहिजे. तर पहिलं, द फर्म हॅज ॲडिक्वेट फायनान्स. ॲडिक्वेट म्हणजे सफिशियंट किंवा पुरेसा. कुठलीही फर्म असेल त्याच्याकडे सफिशियंट फायनान्स आहे ना, हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, दे आर युजिंग द राईट सोर्सेस ऑफ फंड्स दॅट हॅव मिनिमम कॉस्ट. राईट सोर्सेस मिनिमम कॉस्ट असा पार्ट आहे. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीला बिझनेस एक्सपांड करायचा आहे आणि त्यासाठी त्याच्याकडे 2-3 ऑप्शन, एक बँक आहे, दुसरं एक प्रायव्हेट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे आणि तिसरं स्वतःचं कॅपिटल रेज करू शकतं. इट मीन्स दे कॅन इश्यू शेअर कॅपिटल. मग त्यांनी विचार केला पाहिजे बँकेकडनं घेतला तर किती रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला द्यावा लागेल. समजा एखाद्या प्रायव्हेट फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून घेतलं तर त्याला किती रेट ऑफ इंटरेस्ट द्यावा लागेल. आणि आपण शेअर कॅपिटल रेज केलं, बरोबर आहे, म्हणजे नवीन शेअर्स इश्यू केले किंवा ॲडिशनल शेअर्स इश्यू केले तर त्या शेअर होल्डर्सला आपल्याला किती डिव्हिडंड द्यावा लागेल. किंवा प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले तर आपल्याला प्रेफरन्स डिव्हिडंड किती द्यावा लागेल. ह्या सगळ्यांचं कम्पेअर करून जी मिनिमम कॉस्ट आहे, म्हणजे जिथे कमीत कमी कंपनीचा खर्च होणार आहे इन फॉर्म ऑफ इंटरेस्ट ऑर डिव्हिडंड, तो विचार करून योग्य तो राईट सोर्स म्हणजे कुठल्या थ्रू आपण फायनान्स रेज करायचा हा डिसिजन गेला पाहिजे. थर्ड पॉईंट इज द फर्म युटिलायझेस रेज्ड फंड्स इफेक्टिवली. जे फंड्स तुम्ही रेज केलेले आहेत इन फॉर्म ऑफ आयदर बँकेकडनं लोन असेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं लोन असेल, डिबेंचर्स इश्यू केले असतील, प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले असतील किंवा इक्विटी शेअर्स इश्यू केले असतील, या सगळ्यांमधनं कंपनीला फायनान्स रेज होतो म्हणजे कंपनीकडे पैसे येतात. त्याचं यूज इफेक्टिवली व्हायला पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की कंपनी फंड्स रेज करतात पण त्याचा जर प्रॉपर यूज झाला नाही तर त्याच्यातनं एक्सपेक्टेड रिटर्न्स येत नाही आणि तिथे जे काही फंड्स आहेत ते ब्लॉक होतात, त्याच्यातनं तेवढे रिटर्न्स मिळत नाही. लास्ट पॉईंट, दे आर जनरेटिंग मॅक्सिमम रिटर्न्स फॉर इट्स ओनर्स. म्हणजे जे काही फंड्स आपण रेज करत आहोत त्याच्यातनं आपल्याला मॅक्सिमम रिटर्न्स कसे मिळतील हा सगळा पार्ट बघायला पाहिजे. म्हणजे फायनान्स मॅनेजरला 4 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत बघणं. एक तर ॲडिक्वेट फायनान्स आहे की नाही, नंतर फंड्स रेज करण्यासाठी कुठला राईट सोर्स आहे ज्याची कॉस्ट काय असणार आहे, मिनिमम असणार आहे, आणि जे काही फंड्स तुम्ही रेज केले ते इफेक्टिवली यूज व्हायला पाहिजे, आणि लास्ट पार्ट त्याच्यामधनं आपल्याला मॅक्सिमम रिटर्न्स मिळले पाहिजे. नाऊ द फॉलोइंग 2 डिसिजन्स आर द बेसिस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. म्हणजे कशाच्या बेसिसवर कॉर्पोरेट फायनान्सचा डिसिजन होतो तर ते 2 पार्ट आपण बघूयात. तर पहिला आहे तुमचा फायनान्सिंग डिसिजन. फर्स्ट आहे तुमचा फायनान्सिंग डिसिजन. द बिझनेस फर्म हॅज ॲक्सेस टू कॅपिटल मार्केट टू फुलफिल इट्स फायनान्शियल नीड्स. द फर्म हॅज मल्टिपल चॉईसेस of sources of financing. The firm can choose whether it wants to raise equity capital or debt capital. Firm can even opt for bank loan, public deposits, debentures, etc. to raise funds. The finance manager ensures that the firm is well capitalized, that is, they have right amount of capital and that the firm has right combination of debt and equity. आता डेट कॅपिटल आणि इक्विटी कॅपिटलचा फरक काय, तर इक्विटी कॅपिटल म्हणजे दे आर द ओनर्स ऑफ द कंपनी. इक्विटी कॅपिटल मीन्स दे आर द ओनर्स ऑफ द कंपनी. आणि डेट कॅपिटल म्हणजे काय, आपण एक प्रकारचं लोन घेतलेलं आहे. ओके, मग तुम्हाला कॉर्पोरेट फायनान्स रेज करताना हे डिसाईड करायचं आहे की आपण जर शेअर्स इश्यू केले, बरोबर आहे, किंवा शेअर कॅपिटल इश्यू केलं, तर शेअर कॅपिटल इश्यू केल्यानंतर जेवढे नंबर ऑफ शेअर होल्डर्स आहेत ज्यांनी आपल्या कंपनीचे शेअर्स परचेस केलेत दे विल बी द ओनर्स ऑफ द कंपनी. ते कंपनीचे ओनर्स होणार त्यांच्या पार्टमध्ये. फॉर एक्झाम्पल आपण सपोज रिलायन्स कंपनीचे एक 10 शेअर्स परचेस केले, रिलायन्स कंपनीचे 10 शेअर्स परचेस केले, तर आपण जेवढे शेअर्स परचेस केले तेवढं आपण त्या कंपनीचे ओनर होतो. ओके, त्याला म्हणतात इक्विटी कॅपिटल. ठीक आहे. आणि डेट कॅपिटल म्हणजे काय, लोन घेतलं. मग आपण जर लोन घेतलं तर त्या लोनवरचं
इंटरेस्ट किती पेड करायला लागणार आपल्याला आणि त्याचा आपल्याला किती ड्युरेशनसाठी घेणार, शॉर्ट टर्मसाठी घेणार का लाँग टर्मसाठी घेणार, ती कॉस्ट किती पडणार आहे, ह्या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. आणि महत्त्वाचं त्याचं कॉम्बिनेशन ठरवायला पाहिजे की किती इक्विटी असणार म्हणजे ओन कॉन्ट्रीब्युशन आणि किती डेट असणार म्हणजे लोन किती घेणार, ह्या सगळ्याचं आपल्याला महत्त्वाचं ठरवायला पाहिजे. हा झाला फायनान्सिंग डिसिजन. कॅपिटल मार्केट इज द मार्केट फॉर लॉंग टर्म डेट इन्स्ट्रुमेंट्स अँड इक्विटी शेअर्स. इन दिस मार्केट इक्विटी अँड डेट इन्स्ट्रुमेंट्स आर इश्यूड अँड ट्रेडेड. हा जो पॉईंट आहे हा आपण नंतर पुन्हा डिस्कस करणार आहोत. हा पहिला पार्ट झाला. आता दुसरा जो पार्ट ज्याच्यावर आपलं डिसिजन अवलंबून आहे तो आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन. तर इन्व्हेस्टमेंट डिसिजन म्हणजे काय, वन्स द बिझनेस फर्म हॅज गेन्ड ॲक्सेस टू कॅपिटल, the finance manager has to take decision regarding use of the funds in systematic manner. म्हणजे एकदा तुमच्याकडे फंड्स आले आयदर इक्विटी किंवा डेट, ओके, तर हे आल्यानंतर आता त्याला काय ठरवायचे की हे फंड्स यूज कुठे करायचे आणि ते सिस्टमॅटिक मॅनरमध्ये ठरवायचे सो दॅट इट विल ब्रिंग मॅक्सिमम रिटर्न फॉर इट्स ओनर्स. म्हणजे जे कोणी कंपनीचे ओनर्स आहेत त्यांना ते मॅक्सिमम रिटर्न्स मिळाले पाहिजे. फॉर धिस द फर्म हॅज टू टेक इन टू कन्सिडरेशन द कॉस्ट ऑफ कॅपिटल. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय, तर कॉस्ट ऑफ कॅपिटल इज मिनिमम रिटर्न एक्सपेक्टेड बाय द इन्व्हेस्टर. तुम्ही कोणाकडून तरी फंड्स रेज करताय, बरोबर आहे, तर जो माणूस आपल्या कंपनीसाठी फंड्स देणार आहे तो त्याच्या दृष्टीने इन्व्हेस्टमेंट झाली. मग इन्व्हेस्टरला जी मिनिमम रिटर्न एक्सपेक्टेड आहे, बरोबर आहे, त्याला काय म्हणणार, कॉस्ट ऑफ कॅपिटल. सो हे डिसिजन घेताना आपल्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल कन्सिडर करायला पाहिजे. म्हणजे ज्या इन्व्हेस्टरनी आपल्या कंपनीत पैसे दिलेले आहेत त्याला आपण किती रिटर्न देणार, दॅट इज कॉल्ड ॲज कॉस्ट ऑफ कॅपिटल. वन्स दे नो द कॉस्ट ऑफ कॅपिटल, म्हणजे इन्व्हेस्टरला एकदा त्यांची कॉस्ट ऑफ कॅपिटल कळली, फर्म कॅन डिप्लॉय ऑर यूज द फंड्स इन सच अ वे दॅट रिटर्न्स आर मोर दॅन कॉस्ट ऑफ कॅपिटल. म्हणजे त्यांना जे रिटर्न्स एक्सपेक्टेड आहेत त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स आपण कशी जनरेट करू शकतो, हा त्या फायनान्स मॅनेजरच्या बाबतीत खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके, फाइंडिंग इन्व्हेस्टमेंट्स अँड डिप्लॉईंग देम म्हणजे युझिंग देम सक्सेसफुली इन द बिझनेस इज नोन ॲज इन्व्हेस्टिंग डिसिजन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅपिटल बजेटिंग. हे वर्ड आपण कुठेतरी ऐकलेलं असतात किंवा पाहिलेले असतात. इन्व्हेस्टमेंट फाइंड करणं आणि त्याच्यामध्ये त्याचा यूज करणं यालाच काय म्हणतात, इन्व्हेस्टिंग डिसिजन किंवा त्याला म्हणतात कॅपिटल बजेटिंग. म्हणजे कुठल्याही कॉर्पोरेट फायनान्स जो आहे तो डिसाईड करताना ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला नीट विचार करायला लागतो. आता ह्याच्या पुढचा जो काही पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे, इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला आवर्जून शेअर करा. तसंच आपला जो यूट्यूब चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिथे दिलेला जो बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं इंटिमेशन मिळेल. तसं व्हिडिओ संपल्यानंतर खाली आपण एक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ह्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही आपल्या पोर्टलला जाणार. तिथे हा सगळ्याचा सगळा कोर्स तुम्हाला अशाच प्रकारे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये इझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलेला मिळेल. हा फुल कोर्स आपण तुम्हाला यासाठी या फॉर्ममध्ये देतो आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार हे व्हिडिओज कधी पण बघू शकता, लर्न करू शकता, हवं तेव्हा तुम्ही तो कन्सेप्ट रिवाईज करून बघू शकता. हे करताना आपण असं पार्ट केलं आहे की हे व्हिडिओज 10 to 15 मिनिट्सच्या छोट्या छोट्या पार्टमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलं आहे. हे कारण तुम्हाला एखादा कन्सेप्ट जर बघायचा असेल किंवा रिवाईज करायचा असेल तर तुम्ही तेवढा स्पेसिफिक एक व्हिडिओ बघितला तरी तो तुमचा कन्सेप्ट रिवाईज होईल, म्हणजे तुमचं त्याच्यात वेळ पण वाचेल आणि तुमचा डेटा पण वाचेल. त्यामुळे आपण हा प्रयत्न केला आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्याच मुलांना या व्हिडिओच्या थ्रू हा सब्जेक्ट्स इझी लँग्वेजमध्ये आणि कन्सेप्ट्स क्लिअर होऊन समजेल. या कोर्सची जी ऑफलाईन फीज आहे, म्हणजे जे आपण लाईव्ह क्लासेस घेतो त्याची फीज आहे ॲक्च्युली 6,000, पण आत्ता हा कोर्स आपण 75% डिस्काउंट देऊन फक्त 1,500 रुपीजमध्ये सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिला आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शनच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावर आवर्जून क्लिक करा आणि एनरोल करा आणि हे व्हिडिओज नक्की बघा.